मित्रांनो, आपल्याकडे एखादी कला असते, काही गुण काही क्षमता आपल्यामध्ये असतात आणि त्या कलेच्या विकासासाठी, त्या गुणांच्या विकासासाठी ज्या वेळेस आपण सातत्याने प्रयत्न करतो त्या वेळेस मित्रांनो त्या कलेचा विकास होतो, त्या गुणांचा त्या ठिकाणी विकास होत असतो। पण ज्यावेळेस मित्रांनो आपण त्या कलेच्या विकासासाठी प्रयत्न करणं ज्यावेळेस बंद करतो त्यावेळेस मित्रांनो कालांतराने ती आपल्यामध्ये असणारी कला कालांतराने त्या ठिकाणी नष्ट होत असते। म्हणजे जीवशास्त्रीय उत्क्रांतीवादचा सिद्धांत सांगतो की माणसाला पूर्वी वानरासारखी शेपटी होती, पण त्या शेपटीचा वापर झाला नाही म्हणून कालांतराने ती त्या ठिकाणी नष्ट झाली। म्हणजे माणसाच्या शरीराचा एखाद्या अवयवाबद्दल जर असं घडत असेल तर माणसामध्ये असणाऱ्या गुणांबद्दल आणि त्याच्या क्षमतेबद्दल वापर न झाला तर त्या गुणांचा आणि त्या क्षमतेचा काय होणार याचाही विचार मित्रांनो आपण कधीतरी करायला हवा। तर विल्यम जेम्स म्हणतात की माणसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचा केवळ 10 ते 12% त्या ठिकाणी वापर करतात। तर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचा केवळ 25% त्या ठिकाणी वापर केला। म्हणजे मित्रांनो एखादा यशस्वी झालेला व्यक्ती जर आपल्या स्वतःबद्दल जर असं म्हणत असेल तर समाजातील सर्वसामान्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचा आणि त्या गुणांचा किती टक्के वापर करत असतील हा पण मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर मित्रांनो जगातील प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचा जर 100% वापर केला तर मित्रांनो जगामध्ये प्रचंड मोठी क्रांती होऊ शकते, प्रचंड मोठा बदल त्या ठिकाणी होऊ शकतो। पण मित्रांनो माणसं आपल्या आयुष्यामध्ये असं कधीही करत नाही, कारण एखाद्या व्यक्तीला जर छोटंसं काम जरी त्या ठिकाणी करायला घेतलं तरी तो त्या ठिकाणी म्हणत असतो की बघू हे काम उद्या करू। आता उद्याचा दिवस उगला तर त्या ठिकाणी तो म्हणतो की बघू आता हे काम परवा करू। म्हणजे असं सातत्यानं ते काम टाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो व्यक्ती करत असतो। आणि म्हणूनच मित्रांनो माणसाला आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचा 100% त्या ठिकाणी वापर करता येत नाही। तर मित्रांनो या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही। तुम्ही ठरवलेलं ध्येय, तुम्ही बघितलेलं स्वप्न तुम्हाला निश्चितच पूर्ण करता येऊ शकतं, पण ते स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती त्या ठिकाणी तुमच्यामध्ये असायला हवी। तर एका मुलगीला जन्मताच तिला लहानपणी त्या ठिकाणी पोलिओ झाला होता। तिच्या पायामध्ये चालण्याची आणि पळण्याची क्षमता त्या ठिकाणी नव्हती, पण तरी देखील त्या मुलींनी आपल्या पायामध्ये चालण्याची आणि पळण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि वयाच्या 5व्या वर्षापासून ती पाण्यामध्ये सातत्यानं पोहण्याचा सराव करू लागली आणि बघता बघता तिच्या पायामध्ये चालण्याची, बघता बघता तिच्या पायामध्ये पळण्याची क्षमता त्या ठिकाणी विकसित झाली। आणि मित्रांनो पुढे त्या मुलीनं मेलबॉर्न येथील ऑलिम्पिकमध्ये सहभाग सुद्धा घेतला आणि त्या ऑलिम्पिकमध्ये तिनं सुवर्ण पदक सुद्धा त्या ठिकाणी मिळवलं। आणि मित्रांनो ज्यावेळेस तिला ते सुवर्ण पदक मिळालं त्यावेळेस समोरच्या इतर व्यक्तींना समजलं की या मुलीला लहानपणी पोलिओ झाला होता आणि पोलिओमुळे तिला चालता येत नव्हतं। त्यावेळेस मित्रांनो समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तींना त्या गोष्टीवर त्या ठिकाणी विश्वास बसत नव्हता। आणि म्हणूनच मित्रांनो मी सातत्यानं सांगत असतो की अशक्य या जगामध्ये कोणतीच गोष्ट नसते। तुम्ही ठरवलेलं ध्येय, तुम्ही बघितलेलं स्वप्न तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी पूर्ण करू शकता। पण मित्रांनो तुम्ही बघितलेलं स्वप्न हे तुमच्या एकट्यापुरता मर्यादित न राहता समाजातील इतर व्यक्तींना त्याचा निश्चित काही फायदा होणार का याचाही मित्रांनो तुम्ही कधीतरी विचार करायला हवा। तर मित्रांनो आपण स्वतःसाठी न जगता कधीतरी देशासाठी जगण्याचा, कधीतरी समाजासाठी जगण्याचाही विचार आपल्या मनामध्ये कधीतरी आपण करायला हवा। तर मित्रांनो JRD टाटांना एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की तुमच्याजवळ इतक्या सर्व कंपन्या असताना, एवढे सर्व उद्योगधंदे तुमचे स्वतःचे असताना सुद्धा तुम्ही सातत्याने एखादी नवी कंपनी, त्या कंपनीची निर्मिती करण्यासाठी किंवा एखाद्या नवीन कंपनीची सुरुवात करण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत असतात। तर आधीच एवढ्या कंपन्या असताना सुद्धा तुम्ही सातत्याने नवीन कंपन्यांची निर्मिती का करत असता? मित्रांनो असा प्रश्न ज्यावेळेस JRD टाटांना एका व्यक्तीनं विचारला त्यावेळेस टाटा त्या व्यक्तीला उत्तर देतात की मी ज्यावेळेस एखाद्या नवी कंपनीची सुरुवात करतो त्यावेळेस त्या कंपनीमध्ये किमान 5000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत असतो। 5000 लोकांना रोजगार मिळणं म्हणजे 5000 लोकांची कुटुंब त्या ठिकाणी उभे राहतात, 5000 लोकांचे कुटुंब त्या ठिकाणी संपन्न होतात। म्हणजे मी जे काही हे करतोय ते माझ्या एकट्यासाठी नव्हे तर माझ्या देश बांधवांसाठी मी हे करतोय। आणि म्हणूनच मित्रांनो मी सातत्यानं तुम्हाला सांगतो
की तुम्ही जरी स्वप्न बघितलं, तुम्ही जरी ध्येय ठरवलं, तर ते ध्येय तुमच्या एकट्यापुरतं असायला नको. समाजातील इतर लोकांना सुद्धा त्या ध्येयाचा आणि तुम्ही बघितलेल्या त्या स्वप्नाचा निश्चितच काहीतरी फायदा व्हायला हवा. अशा प्रकारचं स्वप्न बघा आणि असं ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहा. एके दिवशी तुम्ही निश्चित यशस्वी होणार, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.